मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील, प्रकाश अण्णा शेंडकेनं असं विधान केलं आहे की जर आमच्या मुलाबाळांचा हक्क हिरावून घेण्यासाठी तुम्ही जर येत असाल तर आमचे हत्यार तयार असणार आहे आणि आम्हाला ते उघडावं लागेल. कसं पाहता त्यांच्या विधानाकडे? नाही नाही, त्यांनी काय बोलावं काय नाही बोलावं हा त्यांचा विचाराचा भाग आहे. पण आम्ही का मुंबईत शांततेत येऊ नये? का आमचा हक्क आम्ही मागू नये मुंबईत येऊन? तुम्ही हत्यारं घेणार म्हणजे काय? हे छगन भुजबळचं काम आहे. आपण सांगितलेला डाऊट कधीच खोटा होत नाही. त्यांना दोषच देत नाहीत आम्ही. मी छगन भुजबळ शिकवतो आणि छगन भुजबळला कोणाचं पाठबळ आहे हे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आता समजलेलं आहे. त्यांनी हत्याराची भाषा काय वापरली, कोयत्याची काय वापरली, आम्हाला काहीच वाटत नाही त्यांचं, कारण आम्ही त्यांना विरोधक मानलंच नाही. ते आता ते छगन भुजबळनी काय डोक्यात घातलं आहे त्यांच्या माहीत नाही, परंतु सामान्य धनगर बांधवांना असं वाटतं सॉरी, आपल्या लेकराला जर एस टीतून आरक्षण मिळालं तर आणखीन जास्तीच्या सुविधा मिळणार आहेत. त्यांचं तिथं जीव जळायला लागला सामान्य धनगर बांधवांचा, की हे ओबीसीत आपल्याला आरक्षण छगन भुजबळच खाऊन देत नाही. आपलं एस टीत आरक्षण जर मिळालं तर आपल्या लेकराला आणखीन जास्तीच्या सुविधा मिळतील, आपले लेकरं मोठी होतील. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. अधिकारी बनतील हे त्यांचं स्वप्न आहे. एस टी आरक्षणासाठी गोरगरीब धनगरांचा लढा आहे. जसा गोरगरीब मराठ्यांचा आरक्षणासाठी लढा आहे तसा त्यांचा लढा आहे. परंतु आता छगन भुजबळने त्यांना काय शिकवलं आहे काय नाही हे मला नाही माहीत. पण आम्ही काय त्यांच्या बोललेल्याला गांभीर्यानं घेणार नाहीत, कारण त्यांना आम्ही विरोधक मानलं नाही. त्यांचं आमचं कधी धनगर बांधवांचं मराठ्यांचं वैर बी नाही आणि कधी त्यांचं मनावर बोललेलं आम्ही घेणारसुद्धा नाहीत. आम्ही वाईट वाटून घेणार नाहीत आणि त्याविषयी रागही व्यक्त करणार नाहीत, कारण त्यांच्याविषयी आजही आमच्या मनात प्रेम आहे आणि ते राहणार आहे. प्राध्यापक हाकेनं असं विधान केलं आहे की सगळे सोयऱ्यांचं जर अध्यादेश आलं तर लाखोंच्या संख्येनं ओबीसी मुंबईला धडकतील आणि सरकारला ओबीसींचा वादळ पाहावं लागेल. नाही, मी आत्ताच सांगितलं ना की आम्ही त्यांना विरोधक मानतच नाहीत आणि मानलंही नाही कधी. त्याच्यामुळं ते आता छगन भुजबळ बोलतोय, बोलून घेतोय. एस टी आरक्षणाचा विषयात छगन भुजबळ बोलत नाही आणि मात्र गोरगरीब धनगरांचा वापर करून स्वतः राजकीय फायदा तो उचलायला लागला आहे. आम्ही नाही धनगर बांधवांच्या आणि ओबीसी बांधवांना विरोधक मानलं, नेत्याला पण नाही. छगन भुजबळ हे सगळं घडून आणतो. काल खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये असं विधान केलं आहे की मनोज जरांगे पाटलांमुळं अनेक मराठा खासदार निवडून आले. आपल्या म्हणजे मुस्लिम समाजानेही त्यांचं अनुकरण करून मुस्लिम समाजाचे लोक पुढं आणावे. नाही, मग म्हणूनच ही संघर्ष सुरू आहे ना, की गोरगरीब मराठ्यांच्या हातात कारभार आला पाहिजे, गोरगरीब मुस्लिम गोरगरीब दलितांच्या हातात आला पाहिजे, लिंगायत समाज, कायकडी समाज, रजपूत समाज यांच्या हातात आलं पाहिजे. 12 बलुतेदार बंजारा बांधवांचं म्हणणं काय आहे, आमचा वेगळा प्रवर्ग करा, आम्हाला हे आरक्षण नाही खाऊ देत. छगन भुजबळ आरक्षण खाऊ देत नाहीत असं बंजारा बांधवांच्या कित्येक तरी लोकांचं म्हणणं आहे आणि मला येऊन स्वतः बोललेले ते की हे खाऊ देत नाही आहेत. मग वेगळा प्रवर्ग करायला हरकत काय त्यांचा? जे आरक्षण बंजारा बांधवाचं खातेत, 12 बलुतेदारांचं आरक्षण खातेत, जे लोक खातेत त्यांच्यातूनच आरक्षण घेतलेलं आहे त्यांनी. म्हणजे तुमचे लोक मोठे होऊ शकले, मग बंजारा बांधव का नाही मोठा होऊ शकला? वेगळा प्रवर्ग याच्यासाठी केला नाही की तुम्हाला त्यांचं आरक्षण ह्या 2-3 जातीला मोठाल्या खाता येतं आहे. बंजारा बांधवाचं 12 बलुतेदारांचं आरक्षण हे ओबीसीच्या नेत्यांना खाता येतं आहे, त्यांना त्यांच्या जातीच्या लेकराला देता येतं आहे यांचं घेऊन. त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की हे छगन भुजबळ हे आम्हाला खाऊ देत नाहीत, नुसते आम्ही नावाला ओबीसीत येत, अधिकारी शिक्षणात सगळे त्यांचेच जातीचे पोरं घालतात, ते आमच्यावर अन्याय होतो, हे बंजारा बांधवांचं म्हणणं आहे. आणि नाही आहे बंजारा बांधवात सामान्यात प्रगती नाही आहे आरक्षण असून सुद्धा. वेगळा प्रवर्ग करायला हरकत काय? वेगळा केल्यावर कोणाचा धक्का लागत नाही त्यांना. हे सगळं हे छगन भुजबळचं काम आहे, छगन भुजबळ करतो असं माझं म्हणणं आहे की सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे. तुम्हाला जर तुमच्या गोरगरिबांना न्याय द्यायचा तर सामान्य जनतेने एकत्र येणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा नेत्याच्याच मागं पळायला लागलात, मग ते मराठी असो, मुस्लिम असो, दलित असो किंवा 12 बलुतेदार असो, सामान्य ओबीसी असो, धनगर बांधव असो, तर आपल्या लेकराचं नाही कल्याण होणार. हे मी स्पष्ट सांगतो. तुम्ही यासोबत नका येऊ, माझं सांगणं काम आहे, या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून ते सांगतो आहे.
पटवून घ्यायचं आहे की नाही घ्यायचं का, ज्याला त्याला नेत्याचंच ऐकायचं. आम्ही आमच्या नेत्याचं नाही ऐकत, म्हणून तर आता मराठ्यांचं कल्याण व्हायला लागलं. कोणाचं ऐकायचं ते आपण आपलं ठरवायचं असतं. माझं सांगणं का आम्ही आमचं आरक्षण मिळवायला खंबीर आहेत, कारण राज्यात आम्ही एकटेच 50-55%. आत्ताच्या रॅल्यावरच सरकारला कळालं असं आम्ही काय करू शकतो. आणि आता पश्चिम महाराष्ट्राला दौरा पडणार आहे, खानदेशचा विदर्भातला पडणार आहे, कोकणचा पडणार आहे, मुंबईचा पण पडणार आहे. कळलं त्यांना महाराष्ट्रात मराठ्यांची ताकद काय. जरी विदर्भात आणि खानदेशात कुणबी असला तरी त्यांचे आमचे गणगोतातले लग्नाच्या सोयरिके आहेत, आम्ही एकमेकाचे सोयरे आहेत. मराठां आम्ही कुणबी एकच आहे. त्यांना झालेलं दुःख आम्हाला सहन होत नाही आणि आम्हाला दुःख झालेलं त्यांना सहन होत नाही. शेवटी आमचं रक्त एक आहे, दोघांनाही, कुणबी मराठ्याला पण विदर्भातल्या आणि खानदेशातल्या आणि महाराष्ट्रातल्या एकमेकाच्या मदतीला जावंच लागणार आहे, तरच आपण टिकणार आहेत. नसता ते शेवटी जरी कुणबी असले तरी त्यांच्यावर सुद्धा ओबीसीचे नेते जळतेतच. पाटील, काल संभाजीनगरला होते तुम्ही, ओवेसी ही संभाजीनगरला होते, भेट होणार अशी चर्चा होती. काही त्यांच्याकडून मेसेज आहे का तुम्हाला भेटण्यासंदर्भात किंवा काही बोलणं झालं आहे का? नाही, माझ्यापर्यंत निरोप नाही आला. आपण काय भेटायला काय, आमची ना कधीच नाही का. जर समाजाचं कल्याण होणार असलं, या जनतेचं राज्यातल्या कल्याण होणार असलं तर हे सरकार कधीच जे जातीत नेते आहेत, म्हणजे बाराबलुतेदारांत असतील, दलितात असतील, लिंगायत समाजात असतील, राजपूत समाज, काही काडी समाजात असतील, मराठ्यात असतील, हे मोठे नाही होऊ देणार. छोट्या छोट्या जातीतल्या लोकांना, बंजारा बांधवांच्या जातीतल्या नेत्यांना कधी मोठं नाही होऊ देणार आहे. आपल्यालाच ठरवावं लागणार आहे की आपले सामान्य जनतेसाठी आपण लढायचं. आणि जरी सगळ्या मुस्लिम बांधवांच्या किंवा ओवीसी साहेब असतील किंवा सगळ्या जाती धर्मातले जे लोक आहेत, यांनी कोणत्या पक्षाला धरून जर हे राहिले तर यांना ते कधीच मोठं नाही होऊ देणार. त्याच्यापेक्षा आपल्या जातीच्या बाजूनं जर ते उभा राहिले तर मग जातीच्या बाजूनं उभा राहिल्यावर जे लोक जातीच्या बाजूनं उभा राहिले त्यांनी समान दुःख आहे सारखं सगळ्यांचं, त्यांनी एक व्हायचं. पलटले सत्ता, झाले सत्ताधारी तुम्ही, ही आयडिया करणं खूप गरजेचं आहे. आता ते पटवून घ्यायचं नाही घ्यायचं ज्या त्या जातीच्या नेत्यांवर अवलंबून येते. पण त्यांना जर असे असन, ह्यो पक्ष आम्हाला जवळ करण, त्यो पक्ष जवळ करण, त्यांना म्हणजे मी ह्या छोट्या छोट्या सगळ्या जाती आहेत त्यांच्याबद्दल बोलतो आहे की मग आपल्याला काहीतरी होईल, ते होऊच देणार नाहीत. मी आजच सावध करतो सगळ्या जातीतल्या नेत्यांना, तुम्हाला जरी 10-5 जागा दिल्या, कुठं 2 दिल्या, 3 दिल्या, कुणाला 20 दिल्या, काही दिल्या, ते तुमचे लोक निवडून येऊन देणार नाहीत आणि मोठे होऊ देणार नाहीत. त्यापेक्षा सामान्य जातीच्या बाजूला राहा, लोकांच्या बाजूला राहा. हे लोक आपलं सारखं दुःख असल्यामुळं सामान्य लोक कचाकच निवडून देते सगळ्यांना, आणि तुम्हाला जे हस्तगत करायची सत्ता ती मिळेल. तिथं जाऊन तुम्हाला हस्तगत होणार नाही. हे शब्द माझा तुम्हाला निवडणूक झाल्यावर आठवल, पण त्या टायमाला तुमच्या हातातून वेळ गेलेली असणार. कॅमेरामॅन हर्षल निकमसह नजीर खान, TV9 मराठी, आंतरवेली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.